जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे दोघेही मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी भेट घेऊन संवाद साधणार आहे। या शिष्टमंडळात 2 खासदार आहेत, एक आहेत अशोक चव्हाण आणि दुसरे आहेत संदीपान भुमरे। दोन्ही नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयरे हे मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयरे यांना सुद्धा आरक्षण लागू व्हावं तशी तरतूद करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्या भूमिकेवर ते ठाम आहेत। उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। इतकंच नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे ठरवू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी संजय सरोदे आता आपल्या सोबत आहे। संजय, काय चर्चा होते दोघांमध्ये नेमकी? नक्कीच आपण बघू शकतो की आंतरवादी सराटीमध्ये खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत। आणि महत्वाचं हे आज की उद्या जरांगे पाटलांचा मराठवाडा दौरा सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाऊ शकते। कारण जरांगे पाटलांनी जी मुदत दिली आहे सगळ्या सोयऱ्याबाबत सरकारला, ती 13 तारखेला संपणार आहे आणि 13 तारखेला जरांगे पाटलांचा दौरा संपणार आहे। परंतु या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील भाषण करताना कदाचित सरकारवर टीका करू शकतात आणि त्याच अनुषंगाने ही भेट महत्वाची आहे की समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरांगे पाटलांचा अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे करतील की उद्यापासून जे दौरा होते त्या दौऱ्यामध्ये किमान 13 तारखेपर्यंत तरी सरकारला जी मुदत दिलेली आहे तोपर्यंत सरकार विरोधात जरांगे पाटील यांनी कुठलंही वक्तव्य करू नये किंवा टीका करू नये अशी एक विनंती करण्याची शक्यता आहे। ठीक आहे, धन्यवाद संजय या माहितीबद्दल।